आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनची भन्नाट ट्रिक की जी प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे। मी शाळेत असल्यापासून मी ह्या ट्रिकचा वापर करत आलेलो आहे। कदाचित मला त्याचं पेटंट घेता आलं असतं, पण मी ही ट्रिक तुम्हाला एकदम फ्रीमध्ये सांगणार आहे। चला तर मग पाहूयात काय आहे ती ट्रिक। जॉमेट्रीमध्ये आपल्याला सांगितलं जातं की 4 सेंटीमीटर रेडियस असणारं सर्कल काढा किंवा ट्रायंगलचे कन्स्ट्रक्शन करावे लागतात, क्वाड्रिलॅटरलचे कन्स्ट्रक्शन करावे लागतात आणि तेव्हा आपल्याला कंपासच्या 2 टोकांमध्ये अंतर घ्यावं लागतं। पण हे अंतर घेत असताना आपली बऱ्याचदा अशी तारांबळ उडते। कधी शून्यापासून इकडे हलायला लागतं, कधी पट्टीच आजूबाजूला हलायला लागते आणि आपल्याला अचूक माप घेता येत नाही। पण हा प्रॉब्लेम आज आपला टोटल सोडवणार आहे। त्यासाठी करणार आहोत एक 100% वर्किंग जुगाड। आपल्याला पाहिजे एक पट्टी, पिन, एक दिवा आणि सुरुवातीला दिवा पेटवून घ्यायचा आहे आणि दिव्यावर एक पिन काळजीपूर्वक गरम करायची आहे। पिन गरम करत असताना ती खूप जास्त गरम सुद्धा करायची नाहीये, जेणेकरून पट्टीला अगदी आरपार होल पडून जाईल। इथे कंपास वापरायचं नाहीये, नाहीतर कंपासचं टोक खराब होऊन जाईल। ही पिन गरम केल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली 0 वर एक छोटंसं होल बनवायचं आहे। एक्झॅक्टली 0 वर बनवायचंय। 0 आधी पक्का पाहून ठेवा आणि तिथेच होल बनवा, नाहीतर चुका कायमस्वरूपी होतील। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। एक्झॅक्टली 0 वर होल करायचे आणि बस झाली तुमची पट्टी तयार। आता जेव्हा तुम्हाला माप घ्यायचं असेल त्यावेळेस लोखंडी टोक त्या होलमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही अगदी सहजपणे ॲक्युरेट माप घेऊ शकता। इथं कुठेही तुमची पट्टी हलणार नाही, कंपास इकडे घसरणार नाही आणि तुमच्या मेजरमेंटमध्ये कोणतीही मिस्टेक एरर येणार नाही। एक्झॅक्टली तुम्हाला अगदी मिलीमीटरमध्ये सुद्धा माप घ्यायचं असेल तरी सुद्धा तुमचं लोखंडी टोक हे 0 वरच राहणार आहे। कशी वाटली ट्रिक? जर ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा आणखी भन्नाट व्हिडिओसाठी। थँक्यू।